शहापूरमधून आर के नगरमधून आहे. माझी प्री प्रायमरी स्कूल आहे. माझ्याकडं प्ले ग्रुपपासून सिनियरपर्यंतची मुलं आहेत. तर दरवर्षी काय होतं ना की मुलं छान असतात, प्ले ग्रुपची छान असतात. फर्स्ट नर्सरीला येतात, ज्युनियरला जातात, मग सिनियरला. नर्सरीला ते ओके असतात, म्हणजे आत्ताशी त्यांचं रिलेशन झालेलं असतं. पण नर्सरीच्या आता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत पॅरेंटची अशी अपेक्षा राहते की त्याला A to Z पर्यंत यायला पाहिजे. आणि ते आम्ही त्यांना खूप कन्व्हिन्स करत असतो की ते येत नाही, त्याचं अक्षर होत नाही. तर ह्या वेळेला मला थोडंसं पॅरेंट्सचा राग येतो की एवढी अपेक्षा करतात आणि मला तिथं काही वेळेला बोलता येत नाही आहे की तुम्ही काय इतकी अपेक्षा करताय, किंवा त्यांना सांगायचं कसं की ह्या गोष्टी होत नाहीत. इव्हन दुसऱ्या शाळेची कंपॅरिझन सांगतात की ह्या शाळेमध्ये त्यांनी हे घेतलं, ह्या शाळेमध्ये त्यांनी ते घेतलं. ॲक्टिव्हिटी होतात, हे सगळं होत राहतं, पण त्या मुलांची कंडिशन असते. त्या मुलांना माझ्याबरोबर दंगा करायला खूप आवडतो. मीही त्यांच्यावर खूप दंगा करते, खाताना मस्ती करतो, सगळं करतो आम्ही. फक्त की ते अभ्यासाचं जेव्हा येतं किंवा ॲक्टिव्हिटी बाहेरच्या ज्या होतात त्याच्यामध्ये पॅरेंट्स खूप अडकून आहेत. नाही, ॲक्च्युली हा फॅक्ट गेला सुद्धा 2 मिनटं द्यायची नाही आहेत. आता हे पाकिट फुटलं की मॅगी तयार पाहिला, आणि त्याचं थोडंसं पर्यावसन ह्याच्यामध्ये होतं आहे. पण ह्यासाठी ना मला असं वाटतं ना की कॉमन पॅरेंटिंग सेशन्स तुमच्याकडे अटेंड करा, तुम्ही स्टफ तयार करा. तसं आपण आत्ता घेतलं की इथं मुलं नाही आहेत, पॅरेंटिंग आहेत. काय होतं माहिती आहे की माझं मूल माझ्यासमोर असलं की नाही की मी पॉझिटिव्ह असतो, पण माझं मूल माझ्यासमोर नसेल आणि मी अशा एखाद्या कॉमन ग्रुपमध्ये असेल की नाही तर मी मॉबबरोबर असते आणि मॉब सायकोलॉजी ॲक्सेप्ट होते. त्यावेळेला मला ह्या गोष्टी, त्यावेळेला ना शक्यतो बरेचसे असे सायकॅट्रिस्ट आहेत, म्हणजे केगन असेल, मेस्सी असेल, अशा बऱ्याच जणांनी ना मुलांच्या फिजिकल आणि मेंटल डेव्हलपमेंटवर काही चार्ट्स दिलेत, किंवा तुम्ही कधी मला हे करा मी तुम्हाला पाठवेन ते चार्ट्स. अशा काही चार्ट्सवर त्यांचं सेशन की हे ह्या वेळेला वयातच होतं. किंवा मुलगा तुझं बोलायला शिकणार आहे किंवा कॉग्नेटिव्ह बिहेवियर करणार आहे, कॉग्नेटिव्ह थिंकिंग करणार आहे, त्याचं वय हेच आहे. ह्याच्या अलीकडे त्याला आपण कॉग्नेटिव्ह थिंकिंग करायला लावत असू तर पुढं काय करणार आहे ते. मला कधी कधी असा प्रश्न नेहमी पडतो की एक सिम्पल गोष्ट, की सायकोलॉजीचा अभ्यास तुम्ही करायला गेलात, वयाच्या आधी मुलांना खूप यायला लागलं तर नंतर त्यांना खूप प्रॉब्लेम येतो. तेव्हा त्यांना वयाबरोबरच सगळं यायला पाहिजे. ह्या काही भीती पालकांच्या मनात भीती म्हणून घाला, कारण खूप आधी येण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या वेळेलाच यायला पाहिजे. मला ना भयंकर भीती वाटते जेव्हा मुलांची जे 8वी-9वीपासून IITचे क्लासेस लावतात. अरे जो सिलेबस 2 वर्षात शिकायचा आहे तो 6 वर्ष का करायचा आहे? तो 2 वर्षातच करू ना. ते ठरवलं की ते IIT-वाल्याने, त्यांना काय तर अक्कल असेल की त्याला 9वीपासूनच का तुम्ही फोर्स करायचं? 9वी का माझं ठरलं पहिल्यांदा की 10वीत आल्यावरच सब्जेक्ट निवडायचे? त्याला फोर्स 8वीत का? कारण ते तयारच नाही आहे त्या गोष्टीला, स्पेशलाइज ब्रेनच नाही येत होता, त्याला स्पेशलाइज अभ्यास का द्यायचा? त्या काही गोष्टी पॉईंट्स आता आपल्याला अक्रॉस द सेशन्स, आणि हे तुम्ही 1-to-1 पॅरेंटना मुलासमोर सांगायला गेला तर तुमचं पॅरेंट कधी ऐकणार नाही माहिती. कारण ज्यावेळेला मूल माझ्या जवळ असतं त्यावेळेला मी खूप अशी म्हणजे त्या सिक्युअर आणि त्या ह्याच्यामध्ये भीती, सगळ्यात पहिल्यांदा मला भीती असते की सगळ्या जगाच्या पुढं माझं मूल मागं राहिलं तर काय. त्या भीतीचं तुम्ही काय नाही करू शकत. पण तेच अशा काही सेशनमध्ये घेऊन त्यांना समजा मॉबमध्ये आणलं तर तुम्हाला ह्याच्यावर काम करता येईल. पण हे काम करावं लागेल. तुम्हाला माहिती आहे की एक्झाम येते BDS म्हणून, किंवा ते ऑलिम्पियड वगैरे असे एक्झाम्स येतात की नाही. मला एका एक्झामच्या वेळेला बोलवलं होतं की तिथं मुलं शाळेत आज जातील तर आपण त्या पॅरेंट्सशी संवाद करा, आणि मी गेलो होतो तिथं. एक चौथीला पण नाही, मला वाटतं 2रीचं मुलं होतं ते, आणि त्याची आई ते पेपरला जाताना त्या आईला ते त्याला समोर बसून सगळं लिही, काही सोडू नको. अरे ते 2रीचं यार. पण त्याच्या आयुष्यात त्याला तसंच कोण नापास करणार नाही आहे 10वीपर्यंत. हीच एक परीक्षा ज्यात त्याला नापास करू शकते. आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट काय तर शिकायला मिळणार आहे की फेल्युअर कसं सजेस्ट करायचं आहे. तिथं का तयारी करून घ्यायला लागलीस? लेट हिम लर्न फेल्युअर असो ना. पण हे गोष्टी समजून घ्यायला तयार नाही होत आपण. पण हे कॉमन, आता तुम्हाला कसं पटतं की नाही, कॉमनमध्ये ह्या स्टेजला जे आपण बोलू ते पटेल की नाही, ते मुलांसमोर नाही पडत. त्यामुळे थोडंसं वेगळं करता आलं तर नक्की करा. आणि अजून एक होता सर, गेलो ना तिला भीती राहते की आमचा ॲक्सिडेंट झाला आणि काय झालं तर आम्ही घरी परत येणार नाही. तर मी खूपदा मागं सेशन झाल्यावरती सरांना पण विचारलं होतं, प्रदीप पवार सर होते ना मागच्या वेळी, तेव्हा त्यांनी सांगितलेलं एक औषध होतं ना ते, तर ते दिलं होतं आम्ही तिला. पण ॲक्च्युली ना मॅम घाबरती तशी. हे समजून घ्या, दिस इज अ सेपरेशन एन्झायटी. ज्या वेळेला माझे पालक माझ्या घराच्या बाहेर जातात त्यावेळेला मला त्यांची काळजी वाटते. ही सेपरेशन एन्झायटी आहे. की सेपरेशन एन्झायटी ओव्हर अ पिरियड कमी होते.
तिला झटकन कमी करायला जाऊ नका. ठीक. आता सेपरेशन एन्झायटीला कमी करायचं असेल तर तिला ना तुमचं तिच्यापासून डिपार्ट होताना आणि तिच्याबरोबर परत येताना तुमचे रिच्युअल फिक्स करा. बाहेर जाताना तिचा हात पकडा घट्ट, मी येते लगेच संध्याकाळपर्यंत, आल्याला घरपर्यंत हात घाट पकडा आणि ती सिच्युएशन कंप्लीट झालेली तिच्या सेन्सेसला सांगा. तिला काही सांगू नका. आता तिला काहीच कळत नाही, ती सेपरेशन एन्झायटीमध्ये आहे. आणि सेपरेशन एन्झायटी क्वाईट कॉमन आहे. ही आईला पण असते, ही मुलांना जास्त असते. ओव्हर अ पिरियड ही सेपरेशन एन्झायटी कमी कमी होत जाते. ती हळूहळू तिला पण कंट्रोलमध्ये येते ती, म्हणजे फार काळ टिकत नाही किंवा मग ही एन्झायटी वेगळ्या रूपात जाते. पण सेपरेशन एन्झायटी कमी होते. 3-4 वर्षाच्या बाळांमध्ये सेपरेशन एन्झायटी खूप कॉमन गोष्ट आहे. ती 5th आहे सर. 5th असू दे, म्हणजे 5-6 5वी झाली तर 8-10 वर्षाची आहे. हळूहळू तिच्याबरोबरचं एक रिच्युअल ठेवा की ती रिच्युअल कंप्लीट करा. फिजिकल रिच्युअल असलं पाहिजे काय तर आल्याला तिला पटकन तुम्ही जर समजा जाताना चल का मी जाऊन आल्याला परत एकदा मिठीत घ्या तिला. तिच्या शरीराला तिच्या त्या सगळ्या ज्ञानेंद्रियाला हे कळलं पाहिजे की द थिंग्स हॅज कम्प्लीटेड. हळूहळू ती एन्झायटी कमी व्हायला तिथं मदत होती. इव्हन रात्री झोपताना सगळं उठताना पण करा. रात्री झोपताना पण एक गोष्ट करा, सगळं उठलं ती पण एक सेपरेशन आहे. झोप ही पण एक सेपरेशन आहे. फक्त सेपरेशन एन्झायटी आहे आणि कधी कधी काही मुलांमध्ये खूप प्रॉमिनंट जास्त काळासाठी राहते सुद्धा. थँक्यू सर. तिथे त्यांना कसं मला असं विचारायचं होतं की आपण ज्यावेळेला लहान होतो किंवा मी लहान होतो, तुम्ही पण लहान होता, त्यावेळेला आपण 5वी नंतर ABCD शिकलो. आज आपली पोरं त्यांनी सांगितलं तर तसं नर्सरीच्या त्या 6 महिन्याच्या पहिल्यापासूनच त्यांच्यावरती आपण ABCD थोपतो आहे किंवा हे करतो आहे. मला असं विचारायचं होतं की आत्ताच्या खरोखर हे जे म्हणजे मीडिया आता तुम्ही सांगितलं तसं किंवा हे डॉक्टर लोकंसुद्धा सांगतात की 2.5 वर्षापर्यंतच किंवा 7 वर्षापर्यंतच त्यांची बुद्धिमत्ता जास्त प्रिपेअर होत असते आणि त्याच्यानंतर मात्र ते जे काय शिकतील ते आपलं ऑर्डिनरी किंवा म्हणजे हे त्यांना 7 वर्षापर्यंत जास्तीत जास्त शिकवा. नाही, असं तर मला काय विचारायचं होतं की हे खरोखरच सायकोलॉजिकली किंवा मेडिकली ते तसं आहे का? कारण आता आपण 5वी नंतरने ABCD शिकून आता म्हणजे आपले पूर्वज त्यांनी बॅरिस्टर झाले, म्हणजे भरपूर त्यांनी काय काय कार्य केलं. मात्र आत्ताच्या पोरांना सुद्धा आपण ABCD शिकवलं किंवा हे त्यांनी केलं तर तेवढी अचिव्हमेंट म्हणा किंवा ते जे आता तर आपण ज्या सेशनवरती आहे तसं ते मग खरोखरच तसं ते आहे का काय, म्हणजे आपण हे करतो. 3 गोष्टी आपल्याला समजावं लागतील. एक तर इव्हॉल्युशन थिअरी. माझ्या त्या काळात ज्यावेळेला ह्यांचं उशिरा सगळं होत होतं की नाही त्यावेळेला त्यांच्याकडचे डिस्ट्रॅक्शन पॉईंट्स कमी होते. आता तुमच्या मुलांकडचे डिस्ट्रॅक्शन पॉईंट्स वाढल्यात. तुम्ही त्याला कुठेतरी एंगेज करणार नाही तर डिस्ट्रॅक्शन येणार, काहीतरी ब्रेन करणार ना. जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट कुठली माहिती? काही नाही करणं. काहीतरी करणारच ना. मग तुम्ही त्याला इथं एंगेज नाही केलं तर तिथून तो डिस्ट्रॅक्ट होत राहील. त्यामुळे त्या डिस्ट्रॅक्शनपासून करायचं तर हे एंगेजमेंट आपल्याला द्यावी लागेल. वी हॅव बीन कंपेल, वी हॅव बीन फोर्स. ती चॉईस आहे, नाही माहीत नाही, पण आपल्याला हे करावं लागेल. त्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजला वेगवेगळ्या परीक्षांना बसवावं लागेल, कारण त्याला आपल्याला एंगेज करणं हे आपलं आताच काम आहे. तुम्ही त्याला एंगेज नाही केलं तर त्याचा मोबाईल त्याला डिस्ट्रॅक्ट करेल आणि तो वेगळीकडेच जाईल. त्यामुळं हे बदलत्या काळाबरोबर होणारे चेंजेस आहेत. आणि ब्रेन डेव्हलपमेंटचा तुम्ही विचार कराल तर असं म्हटलं जातं की आपण ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला सेल्युलर लेवलला ब्रेन तयार असतो. वयवर्ष 5 पर्यंत आपला 50% ब्रेन डेव्हलप होतो. नेसेसरी गोष्टी आपण शिकतो. वयवर्ष 13 टीनएजपर्यंत आपला 80% ब्रेन डेव्हलप होतो. आणि वयवर्ष 25 आपला 100% ब्रेन डेव्हलप होतो. म्हणून आपण गधे 25 म्हणतो. 25 नंतर काहीही नवीन शिकता येत ॲडॅमेंट झालेलो असतो आपण. सो लर्निंग कर्व हाच आहे, पण तो 100% 7 वगैरे नाही आहे. नाही म्हणजे मला काय म्हणायचं आहे की हे असंच घडू शकतं का? कारण आता म्हणजे काही वेळेला आपण आता निरक्षर हे पण काही वेळेला शासनानं पण हे घेतलेले आहेत म्हणजे ज्यांचं वय हे झालं तरीसुद्धा त्यांना शिकवलेलं आणि त्या लोकांनी ते शिकवून पण दाखवलेलं आहे. बरीच लोक असे आहेत की अशिक्षित होते, खरं ते ना अगदी शिक्षण भारी आधी ना बऱ्याचशा ना सर, मी जसं तुम्ही एक हॉवर्ड गार्डनर म्हणून एक जण आहे, त्यांनी ना मल्टिपल इंटेलिजन्स थ्योरी मांडली. त्यांच्यामध्ये काय माहिती आहे, प्रत्येक विद्यार्थ्याकडे 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत.
एक त्याची भाषा आहे, एक त्याचं गणित आहे, एक त्याचं निसर्गाकडे बघणं आहे, एक त्याचं बॉडी कॅनेस्थेटिक आहे, म्हणजे हातातून पायातून करणाऱ्या गोष्टी आहेत, एक त्याचं स्पॅशल इंटेलिजन्स आहे, व्हिज्युअली गोष्टींकडे पाहणं, एक त्याचं इंटरपर्सनल आहे, लोकांशी बोलणं, एक त्याचं इंट्रापर्सनल आहे, स्वतःशी बोलणं, एक त्याचं म्युझिक आहे, ऐकणं. ह्या सगळ्या आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या 8 इंटेलिजन्सेस आहेत. आणि 8 इंटेलिजन्समध्ये प्रत्येक मूल कुठल्या तरी एका इंटेलिजन्समध्ये नंबर 1 आहे, कुठल्या तरी एका इंटेलिजन्समध्ये नंबर 2 आहे, नंबर 3 आहे, नंबर 4 आहे, नंबर 5 आहे. सगळेजणच एकामध्ये सगळे नाही आहेत. आता त्याच्या इंटेलिजन्सनुसार जर समजा तुम्हाला वाव द्यायला मिळाला, त्याचं म्युझिक इंटेलिजन्स आहे, कुठलं तरी एक इंटेलिजन्स त्याच्याकडे आहे. भाषा भले गणित नाही आहेत, त्याला भाषा नाही देत, पण त्याकडे काहीतरी आहे. जे आहे ते ओळखून तुम्ही त्याला वाव देऊ शकत असाल तर द्या. पण जे तुम्हाला कळतच नसेल तर हे पण नाही करायचं आणि ते पण नाही करायचं, तर ते ब्रेन थांबणार नाही तुमच्यासाठी. तिथे ते एक टॅलेंट वेस्ट जाईल. त्यामुळे मग त्या मुलांसाठी वेगवेगळ्या गोष्टींची मदत घ्या. तुमच्याकडे मुलांकडे स्पोर्ट्स असेल तर मग त्याला स्पोर्ट्स खेळत तिथं अभ्यासाकडे विचार करू नका. पण तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये स्पोर्ट्स ॲज अन करिअर करायचं हे डॉक्टर करण्यापेक्षा महाग आहे. साधं तुम्ही स्विमर जर करायला गेलात की नाही तुमच्या मुलाला, तरी ती एक्झॉर्बिटंट कॉस्ट आहे. मग या कॉस्टपर्यंत त्याला न्यायचं का नाही न्यायचं, सगळे कॉल आपल्याला. तर मध्ये ना खूप मोठं गोष्ट काय झाली माहिती सर, त्यावेळेला गोष्टी बऱ्याचशा इझिली फ्रीली अवेलेबल होत्या, जे आत्ता नाही आहेत. आणि फायनान्स हा खूप मोठा कन्स्ट्रेंट आहे ह्या रेझिंग पॅरेंटिंगमध्ये. आणि तो बरं, तुम्हाला डॉक्टर व्हायला कोणी ते बँक लोन पण देईल, ॲथलीट व्हायला कोणी लोन देणार नाही, कारण त्याला आपण हुशारी मानतच नाही आहेत. त्यामुळे तो डिस्ट्रॅक्शन पॉईंटवर आपल्याला, कारण हे खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक डिस्कशन करावं लागेल, हे होलसम डिस्कशनमध्ये नाही येणार. पण आपल्याला त्याचा विचार नक्कीच, तुमचा पॉईंट्स तूच द्या, पण त्याच्यावर विचार वेगळ्या पद्धतीनं करणं गरजेचं. थँक्यू. सो थँक्यू, थँक्स अ लॉट. थँक्यू. चांगले क्वेश्चन होते आणि सरांनी त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं ॲड्रेस पण केलं आहे. मी खरोखर, मला अभिमान आहे या गोष्टीचा की आपण सगळे लाईफ बिल्ड करण्यासाठी एकत्र आहे, म्हणजे फक्त पैशासाठी नाही आहे. आम्ही पण सेशन ऑर्गनाईज करताना फक्त इन्व्हेस्टमेंट आणि पैशाबद्दल करत नाही आहे. लाईफच्या प्रत्येक आस्पेक्टमध्ये ग्रो होण्यासाठी आपण प्रयत्न करलो आणि तुम्ही त्याला सपोर्ट करायला लागलाय. थँक्यू व्हेरी मच.